आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील काही महत्त्वाच्या बातम्या। वर्सोवा खाडीजवळच्या दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला 50 लाखांची मदत। मुख्यमंत्र्यांकडून राकेश यादव यांच्या कुटुंबाला मदतीचा धनादेश सुपूर्द। वर्ध्यामधील सेवाग्राम आश्रमाला अभिनेता आमिर खाननं भेट दिली। पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमासाठी आमिर खान वर्ध्यात। मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्टार्टअपसाठी 1 ते 5 लाखांची मदत देणार। कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा। मनोज जरांगेंची धाराशिव शहरामध्ये 10 जुलैला शांतता रॅली। मराठा समाजाच्या नियोजन बैठकीमध्ये घोषणा। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक निर्णायक भूमिकेत। जरांगेंच्या महाएल्गार रॅलीच्या नियोजनासाठी जालन्यामध्ये मराठा आंदोलकांची बैठकीला मोठ्या संख्येनं आंदोलक उपस्थित। जरांगे 6 जुलै ते 13 जुलै दरम्यान मराठवाड्यामध्ये शांतता रॅली काढणार। मुख्यमंत्र्यांनी उद्या भंडाऱ्यातील सभेमध्ये जातीनिहाय जनगणनेची घोषणा करावी। ओबीसी जनगणना परिषदेची मागणी। मुख्यमंत्र्यांना मागणीचं निवेदन देखील देण्यात येणार। सरकारनं मनोज जरांगेंना त्रास दिल्याचा बदला मराठा समाजानं लोकसभेमध्ये घेतला आणि मी खासदार झालो। विशाल पाटलांचं वक्तव्य। शरद पवार गटाकडून माजी आमदार नारायण पाटलांचं नाव करमाळा विधानसभेसाठी जवळपास निश्चित। नुकतीच नारायण पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती। भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना भर रस्त्यामध्ये गोळ्या घालण्याची धमकी। धरणं आंदोलनादरम्यान माजी सरपंच किसनराव जोरवेकर यांच्याकडून नाव न घेता धमकी। तर अशा प्रवृत्ती राजकारणामध्ये वाढायला नकोत, मंगेश चव्हाण यांची प्रतिक्रिया। बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या ताफ्यासमोर पंकजा मुंडेंच्या समर्थकांची घोषणाबाजी। बीड दौऱ्यावर असताना क्षीरसागर यांच्या ताफ्यासमोर मुंडेंचे समर्थक आक्रमक। बीडच्या सानपवाडीतील ग्रामस्थांचा पंकजा मुंडेंसाठी निर्धार। पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होत नाही तोपर्यंत भाजपला मतदान न करण्याचा निश्चय। बिद्री कारखान्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी। कारखान्याच्या तपासणीनंतर केपी पाटलांच्या समर्थनात पोस्टर व्हायरल। रात्रभर षडयंत्र रचली तरी देखील सकाळी सूर्य उगवणारच, अशी पोस्ट व्हायरल। खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाची गती वाढवा। चंद्रपूरच्या जिल्हा नियोजन भवनामध्ये पार पडलेल्या आढावा बैठकीमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश। बारामतीमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 2 दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीला अनेक पदाधिकाऱ्यांची दांडी। रविकांत तुपकर यांच्यासह राज्यभरातील अनेक पदाधिकारी गैरहजर। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एका कक्षाची 2 खासदारांकडून मागणी। बळवंत वानखडेनंतर अनिल बोंडे यांच्याकडून देखील खासदार कक्षाची मागणी। प्रशासनापुढे पेच। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कक्ष सील। काँग्रेसनं ताब्यात घेतलेला खासदार कक्ष प्रशासनाकडून सील। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कक्षाचं कुलूप तोडणं भोवलं। यशोमती ठाकूर, बळवंत वानखडे यांच्यासह काँग्रेसच्या 15 ते 20 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल। खासदार संजय जाधवांचा परभणीमध्ये महाविकास आघाडीकडून नागरी सत्कार। सत्कारादरम्यान महाविकास आघाडीचे नेते एकवटले। उद्या राज्यभर रिक्षाचालकांचं आंदोलन। विलंब शुल्काच्या निर्णयाविरोधात रिक्षाचालकांचा आक्रमक। तर रिक्षाचालक मालक संघटना आणि संयुक्त कृती समिती आंदोलन करणार। वर्ध्याच्या देवळीमधील रस्ता आणि नालीच्या बांधकामाच्या सुधारित सिस्टीमचे आदेश। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून माजी खासदार रामदास तडस यांच्या मागणीची दखल। सोलापूरच्या करमाळामध्ये मकाई साखर कारखान्याच्या नूतन संचालकांचा सत्कार सोहळा आणि विधानसभेच्या अनुषंगानं बागल गटाचा कार्यकर्ता मेळावा देखील संपन्न।